महाफास्टमध्ये घेऊया राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवात शुक्रवारी धनत्रयोदशी आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या दिवशी वैद्यकीय क्षेत्रात धन्वंतरीची, तर शेतकरी आणि सर्वसामान्य धनधान्याची आणि उद्योग व्यापार क्षेत्रात सोने, चांदी, भांडी आदींची पूजा करून धनत्रयोदशी उत्साहात साजरी केली जाते। त्यामुळे बाजारात सध्या पूजेच्या साहित्याला मागणी वाढली आहे। नवीन कपडे, दारात रांगोळी, दिवे, कंदील आणि फराळासोबत सर्व धमाकेदार फटाके यांच्या पर्वणीचा महोत्सव देशभरात साजरा होतोय। दिवाळीच्या स्वागताला त्यांना मोठी मागणी असते। यंदा मुंबईतील हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडू नका असं आवाहन केलं जातंय। त्याचा विक्रीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही। मात्र आवाजाची पातळी कमी असणारे ध्वनी प्रदूषण मुक्त फटाके विक्रीच्या नियमावलीमुळे व्यापारी नाराज असल्याचं बोललं जातंय। मुंबई शहर भागातील रस्त्यांची कामं रखडली आहेत, त्यामुळे महापालिकेनं हे कंत्राट अखेर रद्द केलंय। रस्ते विभागानं महापालिका प्रशासनाकडे याबाबतचा अहवाल पाठवला होता। त्याची दखल घेत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अहवालावर स्वाक्षरी केली। आता या रस्त्याच्या कामासाठी नव्यानं निविदा मागवण्यात येणार आहेत। दरम्यान या मुद्द्यावरून आता उद्धव गट आणि विरोधी गटानं महापालिका प्रशासनावर टीका केली। अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। स्वानंदी आणि आशिष यांचं नुकतंच केळवण पार पडले। त्यांच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। धनत्रयोदशीला सोनं घेऊन लक्ष्मीपूजनाला सोन्याची पूजा केली जाते। सोनं खरेदीचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने चांदीचे शिक्के, लक्ष्मी सरस्वती तसंच गणेशाचे सोन्याचे शिक्क्यांना मोठी मागणी आहे। या दिवशी सोने खरेदीचा कल ओळखून सराफ बाजारात सोन्याच्या तुकडा, महालक्ष्मीचे सोन्याचे शिक्के, विविध डिझाईनचे दागिने तयार करण्यावर सराफांचा भर दिसून येतोय। यंदाची दिवाळी ही चांगली जाणार असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलंय। गेल्या वेळीपेक्षा यावर्षी सोन्याचा भाव जास्त असला तरी सोने खरेदी चांगली होणार आहे, असा सराफ व्यावसायिक सांगतायत। नाशिक जिल्ह्यातील आणखी 8 तालुक्यांमधील 46 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली। याआधी नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं होतं। या 46 महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळाच्या सर्व योजना लागू होणार आहेत। मुंबईसह राज्यात सध्या वातावरण प्रदूषित झाल्यानं श्वसन विकारात वाढ झाली। त्यात मुंबई प्रदूषणात आघाडीवर आहे। प्रदूषणामुळे श्वसन विकार बळावले आहेत अशा रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांना उपाययोजनांचे आदेश दिलेत। त्यानुसार जे रुग्णालय समूह रुग्णालयात ओपीडी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय। बेंगळुरू येथील अनुष्का आणि विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसतात असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। विरुष्काच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का ही विराट सोबत हॉटेल बाहेर फिरताना दिसते। गोंदिया जिल्ह्यात यंदा दिवाळी येऊनही अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्राला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळते। गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र संचालक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धान खरेदी केंद्र सुरू न केलं असल्यामुळे याचा फटका आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतोय। दिवाळीत शेतकऱ्यांना आपले धान्य कुठे विकावे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या म्हसला बुद्रुक इथं बुलडाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या एका धडक कारवाईत तब्बल 92 लाख रुपयांच्या गांजासह 1,94,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय। दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। शास्त्री स्टेडियमला लागून असलेल्या भंगार बाजाराला भीषण आग लागली। ही आग सकाळच्या सुमारास लागली होती। घटनास्थळी अग्निशमन विभाग दाखल झालेला असलं तरी आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं।
किल्ले रायगडावर श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड संस्थेच्या वतीनं वसुबारस दिनी 350 मशाली पेटवून दिवाळीची सुरुवात करण्यात आली। किल्ले रायगडावर रांगोळी साकारण्यात आली होती। होळीच्या माळावर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी छत्रपतींच्या जयघोषानं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं। पहिला दिवा राजांच्या समोर पेटवून मावळे आपल्या घरी दिवाळी साजरी करतात। ऊसाची थकीत रक्कम मिळावी म्हणून दिवाळीतही शेतकऱ्यांचे शहाद्यात साखर कारखान्यासमोर साखळी उपोषण सुरू आहे। नागाई देवी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट बाकी आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात धान कापणी आणि मळणी सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटतोय। शासनानं धान खरेदी केंद्रानं लावलेले नवीन निकष रद्द करून या खरीप हंगामात जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय 10 दिवसांपूर्वी घेतलाय। पण शासनानं शासकीय धान खरेदीला सुरुवात करण्याचा GR अद्यापही जिल्ह्यात पोहोचलेला नाही। परिणामी धान खरेदीला अद्यापही सुरुवात झालेली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेत। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे। सोमवारी श्री खंडोबा देवीची सोमवती यात्रा असून या निमित्त जेजुरीत लाखो भाविक येणार आहेत। त्या अनुषंगाने इथं वाहतूक कोंडी होऊ नये, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आलेत। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी हे आदेश जारी केलेत। सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून धरणातही पाणीसाठा कमी आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रश्न आता पेटू लागलाय। कृष्णा, उमरोडी, कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। यासाठी 17 नोव्हेंबरला कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशाराही देण्यात आलाय। गाझा शहरातील उत्तर भागात हमासचं प्राबल्य असलेल्या विभागावर कब्जा केल्याचं इस्रायलनं दावा केला होता। त्याला प्रत्युत्तर देताना हमासची लष्करी संघटना अल कासमनं म्हटलंय की आम्ही 3 इस्रायली लष्करानं वाहनं आणि बुलडोझर नष्ट केले। त्यामध्ये इस्रायलच्या 2 रणगाड्यांचा समावेश आहे। इस्रायलनं हमासच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करणं सुरूच ठेवलंय। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 20 कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी यांना 18,500 रुपये तर सहाय्यक कामगार यांना 12,500 रुपये बोनस जाहीर झालाय। त्यामुळे 74,844 कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी आणि 3,909 सहाय्यक कर्मचारी आणि ट्रेनी अभियंते यांची दिवाळी आता गोड झाली। राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। ऐन दिवाळीमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा गोंधळ उडालाय। गुरुवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या देखील घटना घडल्यात, तर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। आगामी 4 दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोनं आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे। यासाठी मेट्रो मार्ग 2A आणि 7 वरून शेवटच्या मेट्रोची वेळ बदलण्यात आली। मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर मोठा अपघात झालाय। वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगानं आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली। 4 गाड्यांच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। बॉलिवूडची लेडी स्टार दीपिका पादुकोणच्या एका इंस्टाग्रामच्या रीलनं सर्वत्र धुमाकूळ घातलाय। तिचा स्लो एलिगंट सो ब्युटिफुल हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। तिच्या याच व्हिडिओनं आता आणखीन एक रेकॉर्ड केलेला आहे। दीपिका पादुकोणचा हा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ ठरलाय। आमिर खानची लेक आयरा खान ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते। आयरा ही मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपुर शिखरे सोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे।
नुकतंच आयरानं तिच्या केळवण कार्यक्रमाचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत। यामधील एका व्हिडिओमध्ये आयरा ही खास उखाणा घेताना दिसते। राजा शिवछत्रपती ग्रुप आणि भगरी बाबा मंडळाच्या वतीनं 8व्या वर्षी दीपावलीनिमित्त लासलगावमधील ग्रामदैवत श्री भगरी बाबा मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। 1100 दिव्यांनी मंदिरात रोषणाई करण्यात आली। रात्रीच्या सुमारास गुरं चोरणाऱ्या गो तस्करांकडून पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या मनोर पोलीस ठाण्यात घडलेली आहे। मनोर पोलीस ठाण्यातील चव्हाडे नाका इथं तपासणीसाठी आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवरच हल्ला करण्यात आलाय। नागपुरातील राम मंदिर परिसरात दीपमहोत्सव साजरा करण्यात आलाय। या दीपमहोत्सवात 21,000 दीप लावून हा दीपमहोत्सव आनंदात साजरा करण्यात आलाय। यंदा दिवाळीची सुरुवात कल्याणकरांसाठी अत्यंत भारावलेली आहे। निमित्त होतं ते कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोये यांच्यातर्फे भगवा तलाव परिसरात आयोजित दीपोत्सव सोहळ्याचे। यावेळी तब्बल 1500 दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती ही सर्वांचं केंद्रबिंदू ठरत होती। मुंबई आणि परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेनं विविध प्रयोग हाती घेतलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत कृत्रिम पावसाचा प्रयोग आणि पाणी फवारण्यासाठी 1000 टँकरचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। सांगलीच्या ऐतवडे खुर्द परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला। यावेळी शेती शिवारासह परिसरात पाणी साचलं होतं। लोकल तसंच बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी कल्याण जंक्शन हे महत्त्वाचं स्थानक आहे। इथूनच उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाणारे फाटे फुटतात, त्यामुळे 8 प्लॅटफॉर्म असलेलं कल्याण स्थानक कायम गर्दीनं फुललेलं दिसतं।